ॲक्च्युली आम्ही गेले रत्नागिरीला. 8 मुलं होतो. पत्ते खेळते गप्पा चालू होत्या. आम्हाला भजनाचा आवाज आला दुसऱ्या वाडीतून. तर आम्ही निघालो. 10 मिनटात आपण पोचायला पाहिजे तिथे. आम्हाला 20-25 मिनटं तरी चालतो आम्ही. पण कोणालाच आयडिया नाही काही होतं. तर गाव इकडे आहे आणि आम्ही चालतो या वाटेवर अपोजिटला. म्हणजे त्यांचं गाव इथे, त्यांची स्मशानभूमी इथे. कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. गेलो रत्नागिरीला, माझ्या आईचं गाव. तिकडे आम्ही गेलो आणि पालखी होती, देवीची पालखी येणार होती म्हणून आम्ही गेलो. आणि तिथे झालं असं की पोचलो आणि सेकंड डेला लॉकडाऊन लागला. आणि आयडिया कोणालाच नव्हती की लॉकडाऊनचं काय होणार. तर सगळे जे गावात आलेली मुलं सगळे एकत्र होते. आणि पालखीचं पण असं झालं की जमावबंदी, तर कोणाला एकत्र यायचं नव्हतं. नाही तर कसे सगळे 7 वाड्या वगैरे एकत्र येऊन ते करतात. तर नंतर मग आम्ही लोक सगळेजण बसलेलो की आता पालखी पण एकत्र नाही, सगळ्या वाड्यांमध्ये 2-2 दिवस पालखी जाणार होती. तर आम्ही गेलो. आणि आमचं कसं घर आहे तुला सांगतो मी. एक म्हणजे आता लास्ट घर वाडी आहे ना, लास्ट घर आमचं. खाली थोडी शेती, नदीच्या त्या साईडला दुसरी वाडी, आमचं लास्ट घर आहे असं. तर आमचं खळं आहे ना जे, तिथे आम्ही पत्ते खेळत बसलेलो. फर्स्ट डे होता. सगळी मुलं असे जमलेले आणि थोड्या वेळाने, कारण ट्रॅव्हल करून आलेले, सगळे घरी जाऊन झोपले वगैरे. तर आम्ही 8 मुलं होतो. पत्ते खेळते गप्पा चालू होत्या. तर आम्ही तेवढ्यात ना आम्हाला भजनाचा आवाज आला दुसऱ्या वाडीतून. भजनाचं प्रॉपर भजनाचा. तर पोरं बोलले असं मग आपण देवाच्या ह्याच्यासाठी झालो आहे, तर पत्ते खेळण्यापेक्षा आपल्याकडे उद्याचा दिवस आहेत तर पत्ते खेळण्यापेक्षा आपण भजनाचं जाऊया. बट मग 2-3 जण बोलले की अरे कशा जमावबंदी वगैरे. पण आम्ही नंतर विचार केला एवढा आवाज येतोय. आणि आमचं कसं आहे म्हणजे या साईडला मेन रोड, आमची वाडी आहे ना तिथे मेन रोड, तिकडून आमचं 5 मिनटं चालत आतमध्ये गाव, परत ती नदी आणि त्या साईडला त्यांची वाडी. बोललं बाहेर काय रोडवर आवाज जाणार नाही आणि पोलीस पाटील पण समजून घेतील, बोललं एवढं काय नाही. तर पोरं बोलली चला जाऊया मग. तर आम्ही सगळे म्हणजे 7 जण ना, म्हणजे मुंबईचे होते प्रॉपर. आणि तो जो एक आमच्यासोबत गावातला होता तो बोला जाऊया चला. तर आम्ही निघालो. तर आम्ही गेलो आणि गप्पा मारत मारत चाललो. तर आम्ही नदीच्या इथे पोचलो. तर नदीच्या इथे ना अँकल एवढंच पाणी होतं क्रॉस करायला. नॉर्मली तेवढं पाणी तिकडे असतं आणि थोडं पुढे जाशील तर वाढत जातं असं. तर आम्ही क्रॉस करून गेलो आणि चालतोय. तर म्हणजे तिकडे ऑलमोस्ट 10 मिनटात आपण पोचायला पाहिजे. तिथे आम्हाला 20-25 मिनटं तरी चालतो आम्ही. पण कोणालाच आयडिया नाही काही होतं आहे, कारण आम्ही गप्पा मारतोय. फर्स्ट डे खूप एन्जॉयमेंटमध्ये चाललेलो आम्ही. चालता मग तो गावचाच होता ना, त्याला थोडीशी हिंट आली की आपण काहीतरी चुकतोय. पण आम्हाला भजनाचा आवाज येतोय, मोठा होत चाललाय. जवळ जातो ना भजनाचा आवाज मोठा होत चाललाय, आपण जवळ पोचतोय. तर आम्ही चालतोय. तर तो आम्हाला बोलला की चला आपण रिटर्न जायचंय. तर आम्ही सगळी मुलं अशी झालं अरे आता एवढा पोचलो आणि का तो असं बोलतोय. तो बोलला आपण रिटर्न जायचं आता. तर अशी पण आमच्यामध्ये 2-3 होते जे प्रॉपर आधी गावी राहिलेत आणि आता मुंबईला स्टे. तर मग ते लोक बोलले की हां चला जाऊया. तर तो असं म्हणजे सांगितलं त्याने आम्हाला नंतर की त्या लोकेशनला कोणाला सांगायचं नसतं की काय, कारण सगळे पॅनिक करतात. आणि जास्त जो पॅनिक होतो ना त्याला ती एंटिटी म्हणजे अशी पकडून राहते असं आहे. तो सगळ्यात जास्त घाबरतो त्याला ती आत्मा झपाट. हां, म्हणजे तो घाबरला ना की तिचा माइंड कंट्रोल पूर्ण त्याच्या हातामध्ये, मग तू काय करू शकत नाही असं. म्हणून त्याने सांगितलं नाही कोणाला, फक्त बोला की रिटर्न जाऊया. तर आम्ही निघालो. तर ना एक करून सगळे समजलं ना, आता तुला असं सांगितलं आपण डिस्कस करणार आहे असं का म्हणाला. मग आम्ही असं बोलत तर 1-2 जणांना असं कळलं. पण आम्ही कोणा असं दाखवत नव्हतो चेहऱ्यावर. बट एक होतं ना त्याला खूप घाबरलं. तर ते पळापळ वगैरे चालू झाली जरा. आणि आम्ही नदीच्या इथे पोहोचलो कसे. आणि जे तुला सांगितलं ना अँकल एवढा पाणी येतं ते ऑलमोस्ट आमच्या छातीपर्यंत आलेलं आहे. तर आम्ही ती नदी समोरून एक ब्रिज आहे त्यावर थोडा पुढून आहे पण तो. तर आम्ही त्या ब्रिजवरनं नदी क्रॉस केली, या साईडला आलो. तर आलो म्हणजे आमचं असं झालं की या साईडला पोचलो. आता लास्ट घर आमचं आहे ना तिकडे वाडीत, फटाफट जायचं आणि घरी बसायचं देवाच्या खोलीत. पोचलो त्या साईडला आणि त्या साईडला म्हणजे असं डोंगर टाईप आहे रे. प्रॉपर डोंगर कोसळताना दिसला. लँडस्लाईड होते ना, तो पडला आणि आम्हाला आवाज पण आला पूर्ण. आम्ही गेलो मग तिकडून पळत घरी गेलो. घरात देवाच्या खोलीत बसलो म्हणजे 3:30-4 झाले असेल रात्रीचे. तर आम्ही बसलो. सकाळ झाली थोडी म्हणजे 6-6:30ला गावची माणसं कामाला लागतात. आमचं मंदिर आहे गावाचं, एक दत्तांचं मंदिर आहे, तिकडे गेलो आम्ही लोक. तर त्यांनी आम्हाला म्हणजे विचारलं, एकाला म्हणजे थोडासा घाबरलेला तो खूप. तर आम्ही दाखवलं की असं असं आमच्यासोबत रात्री झालंय. तर ते बोलले की म्हणजे चला जाऊन बघूया काय झालंय ते. तिकडे गेलो. डोंगर अख्खाच्या अख्खा तसाच होता, काहीच झालं नव्हतं. आणि नदीचं पाणी परत अँकल एवढंच.
काय अँकल changes एवढं म्हणजे नव्हते. पप्पा एवढंच. हा तळपायाचं थोडंसं वरती असं. तर सगळेजण असं वाटलं की पोरं पहिला दिवस आहे मस्करी करतात, आपल्याला असंच सतवतात गावात आले तर. तर आम्ही त्यांना समजवतो की नाही असं नाही, आम्ही खरोखर आमच्यासोबत असं झालं. तर मग ते लोक परत म्हणजे आम्हाला बोलले की त्या वाडीत जाऊन आपण विचारूया की भजन वगैरे रात्री चालू होतं का. तर आम्ही गेलो मुलं परत म्हणजे 2-3 मोठी माणसं घेऊन. ते बोलले आपल्या वाडीत अजून आलीच नाही, आपल्याकडे 2 दिवसांनी नंतर येणार आहे पालखी. आणि त्या साईडला ती एकच वाडी आहे, तर तिकडे आलीच नव्हती. तर आम्ही परत विचारपूस केली की आता कुठच्या वाडीमध्ये. तर आमच्या जवळच्या वाडीत नव्हती ती. त्यानंतर मग आम्ही मंदिरात आलो परत सगळे ते पुजारी वगैरेंना. त्यांना विचारलं की आता असं काय काय झालंय तर काय करू शकतो. मग त्यांचं ते बोलले की त्या वाडीतलं जे मंदिर आहे ना तिकडच्या पुजाऱ्यांशी आपण वार्ता करून बघूया की तिकडची काय एंटिटी वगैरे आहे का. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ती आम्ही जे चालवतो ना वाट, तर गाव इकडे आहे आणि आम्ही चालतो या वाटेवर. ती त्यांची म्हणजे उलट्या गावाच्या अपोजिट अपोजिटला डायरेक्शन म्हणजे मध्ये त्यांचं चालतंय. गाव इथे, त्यांची स्मशानभूमी इथे आणि आम्ही चालवतो या वाटेवर. स्मशानभूमीच्या हा. डायरेक्शनवर. तर त्यांनी आम्हाला टाइम विचारला की काय टाइममध्ये तुम्ही, तर आम्ही सांगितलं असं 2:30-3च्या नंतरचीच गोष्ट आहे बोललो. हां. आणि आमच्यासाठी म्हणजे ते असं एवढं काय नव्हतं, कारण देवाच्या ह्याच्यासाठी झालेलं. फर्स्ट डे आम्ही एकदम चिलमध्ये होतो आणि गावात एकच होतं आमच्या त्या गावात, तर त्याला माहिती आहे. आम्ही मुंबईवरून तुला माहिती आहे आपण मुंबईला किती पण काही पण फिरत असतो. तर आम्ही तिथे गेलो, मग त्यांनी आम्हाला सांगितलं की यार हे काय काय वेळ असतात त्यांच्या आणि त्यांच्या टाईममध्ये जर तुम्ही तिकडे गेलात ना ते तुम्हाला पकडणार. नशिबाने तो बोलला की तो मुलगा तुमच्यासोबत होता आणि त्याला समजलं तर तुम्हाला सगळ्यांना घेऊन गेला असा तो तिकडचा होता ना एंटिटी जी होती. तुम्हाला स्मशानात बोलवत होती ती. आम्हाला प्रॉपर ती घेऊन गेली असती. तर त्यानंतर त्या एका मुलाला टायफॉईड वगैरे झाला, ज्याला तो घाबरलेला ना त्याला टायफॉईड झाला, मग डॉक्टर वगैरे सगळं झालं आणि मग ते गावच्यानी देवाचं वगैरे सगळं करून नॉर्मल.